राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। या निकालानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी या निवडणुकीत राज्यात 1000 ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवल्याचं सांगितलं। निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार यादीतील घोळ आणि महायुतीची आर्थिक ताकद या सगळ्याचा विचार करता सर्वसामान्य मतदारांनी काँग्रेसला चांगला कौल दिल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। 3000च्या वर जागा लढवल्या होत्या आणि आता जी प्राथमिक माहिती आलेली आहे तिथं 1001 जागा किमान काँग्रेसच्या निवडून महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि जवळजवळ 50च्या पुढं नगराध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आलेले आहेत। एकूण निवडणूक बघितली तर निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार यादीतला घोळ, प्रचाराचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करण्याची मुभा आणि याची माहिती सत्ताधाऱ्यांना फक्त असणे, कारण की उपमुख्यमंत्री अजितदादांनी 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मतदानाच्या आधी 2 दिवस कदाचित मुदत वाढेल असं वक्तव्य केलं होतं। याची माहिती असणं आणि त्यांचं नियोजन त्या पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आणि एका बाजूला महायुतीची प्रचंड आर्थिक ताकद आणि त्याच्याविरुद्ध सामान्य माणसं काँग्रेसमधून या ठिकाणी उभारले आणि त्यामुळं आम्हाला जे यश मिळालेलं आहे, निवडून आलेले आमच्या काँग्रेसच्या राज्यातल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने मिळून जवळपास 120 जागा लढवल्या होत्या। काँग्रेसला जवळपास 70 जागांवर विजय मिळालाय। एकीकडे महायुतीच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा असतानाही काँग्रेसला जिल्ह्यात चांगलं यश मिळाल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। महायुतीनं प्रशासनाचा, पोलीस यंत्रणेसह पैशाचा वापर करत यश मिळवलंय असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय। च्या बाजूने लागलेला आहे तो मॅन्डेट म्हणण्यापेक्षा दडपशाहीचा मॅन्डेट आहे, पैशाचा मॅन्डेट आहे, सरकारी यंत्रणेचा केलेला गैरवापर आहे, पोलीस यंत्रणेचा केलेला गैरवापर आहे। याच्यामुळं आलेलं थोडं यश या ठिकाणी आम्हाला दिसतंय। नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये तुलनेनं कमी मतदार असतात। महापालिका निवडणुकीत मतदारांची संख्या मोठी असते, त्यामुळे या निवडणूक निकालाचा महापालिका निवडणूक निकालावर कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं। महापालिका निवडणूक जाहीर झाली असली तरी अद्याप निवडणूक आयोगानं महापौर पदाचं आरक्षण काढलेलं नाही, त्यामुळे निवडणूक आयोगानं नियमावलीचं काटेकोरपणे पालन करून निवडणुका घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख मंडळींशी चर्चा झाली असून कुणाला किती जागा द्यायच्या याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून यावर लवकरच निर्णय होईल असंही आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं। पत्रकार बैठकीला माजी उपमहापौर भूपाल शेट्टे, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर उपस्थित होते।